नमस्कार मंडळी. द ट्रू रेसिपीज चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. पाहताय ना किती मस्त फुगली आहे पोळी. अशीच पोळी तुम्हालाही बनवायची आहे का? चला तर मग आज आम्ही दाखवणार आहोत होळी स्पेशल परफेक्ट पुरणपोळी. तीच पारंपरिक, घरगुती आणि मन जिंकणारी पुरणपोळी आपण एकत्र बनवू. आणि हो, अशा सुंदर सुंदर रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग सुरुवात करूया साहित्यापासून. पुरणपोळी बनवण्यासाठी आपल्याला लागेल हरभरा किंवा चणा डाळ, सुंठ जायफळ पूड, गव्हाचं पीठ, मीठ, गूळ आणि थोडीशी साखर. आता आपण पुरणासाठी डाळ शिजवून घेऊ. सर्वप्रथम हरभरा डाळ 2-3 वेळेला स्वच्छ धुवून घ्या. त्यांनी काय होईल तर डाळीमधील स्टार्च निघून गेलं तर ते पटकन शिजायला मदत होईल. तुम्हाला जर काही असे अनुभव असतील की आपली डाळ चांगली नाही शिजत, वरून मऊ होते पण आतून कठीण राहते, तर अशा वेळेस तुम्ही डाळ 30 ते 40 मिनिट आधी भिजवून घेऊन नंतर शिजायला ठेवली तरी चालेल. आता 1 कप डाळीसाठी आपण 2 कप पाणी वापरले आहे. याने डाळ पातळही होत नाही आणि कच्चीही राहत नाही. त्यामध्ये थोडंसं तेल आणि किंचित हळद, ज्याने पुरणाचा कलर अप्रतिम येतो आणि पोळी दिसायलाही सुंदर दिसते. लक्षात ठेवा, कुकर आपल्याला मध्यम आचेवरती ठेवायचा आहे. एकदम जोरात शिट्ट्या घेतल्या तर डाळ वरून शिजली जाते पण आतून कच्ची राहते. डाळ आपल्याला मऊ हवी आहे पण पातळ नको झाली पाहिजे. तुम्हाला खूपच वाटत असेल तर 3 ते 4 शिट्ट्या झाल्यानंतर एक 5 मिनिट गॅस बारीक करून ठेवून द्या. त्याने डाळ आतून व्यवस्थित शिजेल. चला आता आपल्या डाळीला 3 शिट्ट्या झाल्यानंतर पाहूयात डाळ आपली शिजली आहे का. कुकरचं टोपण तेव्हाच उघडा जेव्हा ते आपलं आप उघडलं जाईल. मुद्दाम शिट्टी वर उचलून जर कुकरचं टोपण उघडलं तर ती शिजण्याची प्रक्रिया अर्धी राहते. आता आपली डाळ छान शिजलेली आहे. ती डाळ आपण पुरणाच्या जाळीवरती काढून घेऊ. डाळ पुरणाच्या जाळीवर काढल्यानंतर पुरण शिजायला ठेवायला अजिबात गडबड करायची नाही. त्या डाळीतील सर्व पाणी निथळून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. नाहीतर मग पुरण खूप पातळ होईल आणि ते खूप वेळ शिजवायला लागेल. जोपर्यंत डाळीतील पाणी निथळते आहे तोपर्यंत आपण कणिक बनवून घेऊ. तर त्यासाठी मी इथे गव्हाचं पीठ घेतलं आहे, ज्याच्यामध्ये थोडंसं तेल, मीठ, अगदी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे. लक्षात असू द्या, कणिक आपल्याला खूप पातळही नाही बनवायची, खूप घट्टही नाही बनवायची. जर कणिक पातळ झाली तर पुरण पोळीतून बाहेर येऊन पोळी फुटण्याची शक्यता असते आणि जर कणिक घट्ट झाली तर पुरण सगळीकडे एकसारखं नाही पसरत आणि त्याच्यामुळे आणि आपली पोळी एकसारखी लाटली नाही जात. इथे पाहू शकता आपण थोडीशी सैलसर कणिक छान करून घेतली आहे, जेणेकरून आपल्याला सहज पोळ्या लाटता येतील. एव्हाना आपली डाळ छान निथळली आहे, जी की आपण एका कढईमध्ये गॅसवरती ठेवलेली आहे. तर पुरण बनवण्यासाठी याच्यामध्ये आपण गूळ आणि साखर दोन्हीचा वापर करतो आहे. तुम्हाला जर आवडत नसेल तर फक्त गूळ वापरू शकता. आपण इथे साखर वापरतो, ज्याच्याने पोळीला एक क्रिस्पी नेचर येतं, जी खायला कुरकुरीत खूप छान लागते. आपण इथे 1 वाटी डाळीसाठी पाऊण वाटी गूळ आणि 4 चमचे साखर वापरली आहे. तर जसं आपण हलवत जाऊ तसा गूळ विरघळल्यानंतर पुरण आपलं थोडं पातळ दिसेल, पण टेन्शन घ्यायचं काही काम नाही. थोड्या वेळानंतर जसं पाणी आटेल त्यातलं तर तो पुरणाचा गोळा तयार होईल. आपण इथे सुंठ आणि जायफळ पूडसुद्धा टाकलेली आहे पुरणामध्ये. या स्टेजला आल्यानंतर त्यामध्ये तुम्ही 1-2 चमचे तूप टाकू शकता, ज्याने पुरणाला छान चकाकी येते आणि चवीलाही ते पुरण सुंदर लागते. पाहू शकता तुम्ही इथे पुरणाचा गोळा तयार होतो आणि त्याच्यामध्ये आपलं उलातनं व्यवस्थित उभं राहते न पडता. याचाच अर्थ की आपलं पुरण तयार आहे. आता पुरण गाळून घेण्यासाठी मी इथे पुरणाची जाळी वापरते. तुम्ही पुरण यंत्रही वापरू शकता, ज्याच्यामधून आपण पुरण गाळून घेऊ, जेणेकरून ते मऊ सॉफ्ट राहील आणि लाटण्यासाठी सोपं जाईल. असं थोडं थोडं करून पुरण जाळीमध्ये घेऊन आपण सर्व पुरण गाळून घेऊ आणि त्याचे गोळे बनवू. पाहू शकता तुम्ही डाळ अगदी व्यवस्थित गाळली जात आहे. याचं कारण आहे की डाळ आपली अगदी छान शिजली होती. यानंतर कणकेचे आणि पुरणाचे आपण समान गोळे करून घेणार आहोत. आता मी जेवढा पुरणाचा गोळा आहे त्याच्यापेक्षा थोडीशी कमी कणिक घेऊन त्याचा एक गोळा बनवून त्याच्या आतमध्ये पुरण भरेल. जेव्हा तुमची कणिक छान भिजलेली असते, मऊ सॉफ्ट असते, तेव्हा हा पुरणाचा उंडा बनवणं अगदी सोपं जातं. पुरण एकसारखं सगळीकडे भरलं जातं. कणकेचा जो गोळा असेल तो हातावरती हळूहळू फिरवत एक छोटीशी पारी तयार करा, ज्याच्यामध्ये आपण पुरणाचा गोळा ठेवून ती पारी सर्व बाजूनी व्यवस्थित बंद करून घेणार आहोत. जर तुम्हाला वाटत असेल की कणिक थोडी जास्त झाली तर वरतून तुम्ही थोडीशी काढू शकता कणिक.
असं छान गोळा तयार झाला की पिठामध्ये बुडवून तो आपण पोळपाटावरती व्यवस्थित हाताने पहिलं पसरून घेणार आहोत. ज्याने होईल काय की पुरण काठापर्यंत जाईल आणि लाटण्याचा अचानक दाब पडून एक साईडला पुरण आणि एक साईडला कणिक असं नाही होणार. थोडी मोठी झाली पोळी की आपण लाटण्याच्या मदतीने अगदी हलक्या हाताने सर्व बाजूंनी समान भार देऊन ही पोळी लाटणार आहोत. लक्षात ठेवा, पोळी दोन्ही बाजूंनी लाटायची आहे. जर तुम्ही एकाच बाजूने लाटली तर एका साईडला कणिक येईल आणि एका साईडला पुरण येईल. बिलकुल दाब न देता आपण अशी छान पोळी तयार करून घेतली आहे, जी आपण अगदी गरम तव्यावरती टाकणार आहोत. एक साईडनी थोडी पोळी भाजेपर्यंत थांबायचं आहे. पोळी पलटायला गडबड नाही करायची, जेणेकरून ती चांगली भाजली जाईल. मीडियम आचेवरती छान पोळीला एकसारखं तेल लावून घ्यायचे आणि सारखी अलटपलट न करता तिला छान भाजू द्यायची आहे. इथे मी पोळीला दोन्ही बाजूंनी तेल लावलेलं आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तूपही लावू शकता. आणि पाहू शकता आपली पुरणपोळी एकदम सुरेख टम्म फुगलेली आहे. अशी गरमागरम पुरणपोळी होळीच्या दिवशी खाल्ली की सणाचा आनंद दुप्पट होतो. तुम्हीही नक्की करून पहा आणि कशी झाली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत आनंदात राहा आणि चविष्ट पदार्थ बनवत राहा. थँक्यू.